परिवहन उपक्रमातील समयलेखक इस्माईल बडेघर प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर निवृत्त। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमातील समयलेखक इस्माईल बडेघर यांनी 1989 पासून ते आज तागायत 35 वर्ष परिवहन उपक्रमात मनोभावे सेवा बजावून आज ते सेवानिवृत्त झाले आहेत। या सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मशाळा पर्यवेक्षक तथा ज्युनियर फोरमन बेदरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी इस्माईल बडेघर यांना धनादेश देऊन त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान परिवहन उपक्रमाच्या वतीने करण्यात आला। यावेळी मंचावर उपस्थित सर्व उपस्थितांना मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला। या प्रसंगी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे कर्मशाळा पर्यवेक्षक तथा ज्युनियर फोरमन बेदरेकर, मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड, सेवानिवृत्त कर्मचारी टी.ए. शेख यांसह सेवानिवृत्त कर्मचारी इस्माईल बडेघर यांनी आपले मनोगत लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केले। या कार्यक्रमाचे नियोजन सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे कर्मशाळा व्यवस्थापक मल्लिकार्जुन पडगानूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून यावेळी परिवहन उपक्रमाचे कर्मशाळा पर्यवेक्षक तथा ज्युनियर फोरमन बेदरेकर यांच्यासह मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड, सेवानिवृत्त कर्मचारी टी.ए. शेख, सेवानिवृत्त कर्मचारी बागवान मास्तर, मंगळ वेढेकर, पटेल, जमादार, किरण उत्तरकर, हनुमंत बगले यांसह परिवहन उपक्रमातील सर्व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। इस्माईल महबूब बडेघर आज परिवहन सेवेतून सेवानिवृत्त होत आहे। सुरुवातीस 1988 ला मी वाहक या पदावर बदली कामगार म्हणून रुजू झालो। त्यानंतर 2009 साली कायम सेवेत माझी नियुक्ती झाली। कायम सेवेनंतर मी दुसऱ्या वर्षी म्हणजे 2009 लाच शेवटच्या महिन्यात समयलेखक या पदावर माझ्या सर्व ऑफिसचे सहकारी आणि माझे मित्र तौफिक शेख यांच्या सहकार्यामुळे मी समयलेखक या पदावर रुजू झालो। समयलेखक पदावरून आज मी निवृत्त होत आहे। मला सर्व थरातून वाहक चालक, ऑफिस स्टाफ आणि मेकॅनिक स्टाफ, चेकर स्टाफ या सर्वांकडून चांगले सहकार्य लाभले। त्यांच्या सहकार्यामुळे मी चांगला काम करू शकलो आणि सर्वांनी मला मनापासून साथ देत होते। त्यामुळे मी माझी सेवा पूर्ण प्रामाणिकपणे करू शकलो। जर तुम्हाला परिवाराने जर सेवा करण्यात संधी दिली तर तुम्ही काय करणार? तुमचा विचार काय आहे? अजून विचार तसं काय केलं नाही, मी विचार करून सांगतो। सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सेवेतून आज इस्माईल बडेघर हे समयलेखक पदावर सेवानिवृत्त झाले आहेत। आम्ही आणि इस्माईल बडेघर 1988 पासून ह्या परिवहन उपक्रमामध्ये सेवा केलेली आहे। सुरुवातीला आम्ही वाहक पदावर सेवा केली, नंतर कार्यालयीन पदे जे रिक्त होते त्या पदावर आमच्या कामाची गुणवत्ता पाहून प्रशासनाने त्यांना समयलेखक पदाचे काम दिलं। समयलेखक पदावर काम करताना अत्यंत प्रामाणिकपणे आणि खात्याच्या हिताच्या दृष्टीने त्यांनी सेवा केली, हा माझा अनुभव आहे। आणि त्यांच्या सेवेमुळे खात्याला आर्थिक हित खात्याचं जोपासलं गेलेलं आहे। आज त्यांनी सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, चांगलं, आरोग्याचं जावं असं मी या ठिकाणी शुभेच्छा देत आहे। त्याच पद्धतीनं भविष्य काळात या परिवहन उपक्रमामध्ये जे कर्मचारी कार्यरत आहेत अशा कर्मचाऱ्यांनी इस्माईल बडेघर यांचा आदर्श समोर ठेवून कार्य केल्यास परिवहनची आज जी परिस्थिती आहे ती बदलण्यास मदत होईल, अशी या ठिकाणी मी आवाहन करतो आणि माझे मत व्यक्त करतो। धन्यवाद। इस्माईल बडेघर आज 98 वर्षे रिटायर होत आहेत। तर त्यांनी खूप 34 वर्ष त्यांनी किती इमानदारीने काम केलं, कशा पद्धतीने काम केलं आता गुरु साहेबांनी वगैरे सांगितलं आपल्याला। आणि शिवाय जे पण ट्रान्सपोर्ट मॅनेजर आतापर्यंत होते वर्षापर्यंत निवडून दिल्यानंतर त्यांनी सांगायचे की बडेघर साहेब ते वैयक्तिक म्हणून असं केबिनमध्ये सांगायचे की बाबा ही व्यक्ती खूप चांगलं काम करत आहे। त्यांनी असिस्टंट कमिशनर असते जे ट्रान्सपोर्ट मॅनेजर जे पण व्यक्ती आले आणि त्यांनी समक्षात ते बडेघर साहेबांची वगैरे स्तुती वगैरे केले, चांगलं काम करत हे करतात आणि कशा पद्धतीने काम केले आता सर्वांना गुण साहेबांनी वगैरे सांगितलेलं। आणि त्यांनी सर्वात मोठं काम म्हणजे त्यांनी टाईमकीपर असताना बसेस ब्रेकडाऊन झाली तर ड्रायव्हरला काय पण करून कन्व्हिन्स करून म्हणजे मार्गावर वगैरे पाठवायचे। मग त्यांनी फक्त मला कॉन्टॅक्ट करायचे, नंतर ते ड्रायव्हरसमोर काय बोलायचे नाही,
त्यांना सांगायचं फक्त पंक्चर असेल तरच गाड़ी पाठवायची. आणि काय असेल तर आम्हाला विचारायचं की साहेब गाड़ी का डिफेक्ट आहे, साहेब गाड़ी डेपो को भेजना चाहिए नहीं भेजना चाहिए. चालत असेल चालव, मग ते चालण्यासाठी असं त्यांना मी सांगायचं तर गाडी चालवून सांगा विनंती करायचं. मग त्यांना मार्गावर पण गाड्या कमी पडायच्या, स्कूल बस वगैरे ते कमी होणार नाही. त्या पद्धतीने त्यांनी आमचं सांगून ऐकून एकमेकांना कम्युनिकेशन ठेवून मी एकत्रित वगैरे काम केलेलं आहे. खूप व्यवस्थित चांगले त्यांनी काम त्रुटी कशी कमी करता येईल आणि उत्पन्न कसं वाढेल ह्या पद्धतीने त्यांनी जास्त भर वगैरे दिलेले आहेत. आणि त्यांचं प्रत्येकाचं नेटवर्क वगैरे त्यांना खूप चांगलं आहे. त्यांचे आय साहेब आणि ते ऑफिस आहे ते तरबे वगैरे नेटवर्क खूप मोठं आहे. थोडा टाईम झाल्यानंतर तुमचं काहीतरी सोशल काम वगैरे ते करणार असतो, ह्याच्याबद्दल काय दिसत नाही आहे. तर तुमच्या कोविड आयुष्याला माझ्याकडून आणि करून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. थोडं सांगून मी आपले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.